नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आमच्या स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण ऐकतोय सप्तपदी पर्व नवे भाग 67. मागच्या भागात आपण बघितले होते, अरे पण आईस्क्रीम खायला जातो म्हणून सांगून आलोय ना आपण. आईस्क्रीम खायला एवढा वेळ लागत नाही, रिद्धी म्हणाली. त्यांना माहीत आहे ग, आपलं लग्न ठरलंय ते. एकमेकांशी बोलत असणार एवढं कळतं त्यांना. तेवढे मॅच्युअर आहेत तुझ्या घरचे लोक. माहीत आहे ना आद्विकने वेळेवर येणे काय कॅन्सल केले. समजलं नाही का तुला? अमेय म्हणाला. बराच वेळ दोघेही बोलत बसले होते. जाताना अमेयने एक आईस्क्रीमचा पॅक घेतला आणि दोघेही घराकडे निघाले. आता पुढे. रिद्धी, आवरलं का तुझं? अगं लवकर कर ना जरा, तिकडे डॅड ओरडत असेल, मंजिरी रिद्धीला म्हणत होती. थांब ना मॉम, आत्ताच आले ना मी, आणि माझंच लग्न आहे, जरा वेळ तर लागणारच आहे. रिद्धी मंजिरीची घाई बघून वैतागत म्हणाली. मला काही घाई नाही ग, पण तुझा डॅड तिकडे दुकानात पोहोचलाय, तो आपल्या नावाने शंख फुकत असेल, मंजिरी म्हणाली. त्यांची मीटिंग लवकर संपली म्हणून पोहोचले ते. आपला 2चा टाईम ठरलेला होता आणि माझ्या लग्नाचे कपडे खरेदी करायचे आहेत. डॅडला तोपर्यंत स्वतःसाठी काहीतरी शॉपिंग करा म्हणावं, रिद्धी म्हणाली. काय सांगायचं ते तूच सांग. तुम्हा दोघा बापलेकांच्या मध्ये न पडलेलंच बरं असतं मला. मंजिरी तिच्याशी बोलून हॉलमध्ये आली. मम्मा तुम्ही सुद्धा चला ना, मंजिरी म्हणाली. नको ग बाई, माझ्या म्हातारीचे काय काम तिथे. तुम्ही सगळेजण आहात ना, आणि घरी आल्यावर बघणारच आहे मी तिचे कपडे, अरुंधती म्हणाल्या. पण तुमच्यासाठी काही खरेदी करता येईल. तू जे काय आणशील माझ्यासाठी ते मी आवडीने घालणार. दगदग सहन होत नाही ग आता, घरीच आराम करते मी, अरुंधती म्हणाल्या. ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. मंजिरी तयार होऊन रिद्धीची वाट बघत तिथेच बसली. थोडा वेळ लागणारच ना, होऊ दे तिच्या मनासारखं, अरुंधती मंजिरीचा त्रासिक चेहरा बघून म्हणाल्या. मम्मा हे किती चिडतात, तुम्हाला ठाऊक आहे ना. त्याला काय ग, सवयच आहे. आणि आज वेळेवर आला असेल, नाहीतर कधी वेळेवर येतोय. त्याची मीटिंग लवकर संपली, त्यात आपला काय गुन्हा. तुम्ही म्हणता तेही बरोबर आहे. हे बघा आलीच रिद्धी. चल मॉम, निघायचे ना आता, रिद्धी म्हणाली. हो चल निघूया. मंजिरीने छोटीशी पर्स आपल्या हातात पकडली आणि रिद्धीसोबत निघाली. काय ग, अमेयची आई येणार आहे ना? हो येणार आहे. सुरुवातीला नाहीच म्हणत होत्या त्या. आपण थोडे श्रीमंत घरातले म्हणून त्यांना ऑकवर्ड वाटतं आपल्यासोबत यायला. मग मीच फोन करून त्यांना यायला सांगितले. म्हटले तुम्ही येणार नाही तर मला काहीच नको. तेव्हा कुठे तयार झाल्या त्या, रिद्धी म्हणाली. गरीब श्रीमंत असं काही नसतं. आपल्या सुनेसाठी काही घ्यावे याची त्यांनाही आवड असेलच ना, असं आपल्याला वाटतं. पण त्या त्यांच्या जागी बरोबरच आहेत. आपण जोपर्यंत त्यांना आपल्यासोबत कम्फर्टेबल करत नाही तोपर्यंत त्यांना ऑकवर्डनेस वाटत राहणार. रिद्धी गाडीत बसली आणि तिने गाडी स्टार्ट केली. मंजिरी तिच्या बाजूच्या सीटवर बसली. हर्षने मंजिरीच्या फोनवर फोन येतच होते. डॅडला ना जरा म्हणून उशीर सहन होत नाही. तू स्पीकरवर टाक फोन, मी बोलते त्यांच्याशी, रिद्धी हसत म्हणाली. मंजिरीने फोन स्पीकरवर टाकला. काय डॅड, तुझी खरेदी झाली का? तुम्ही दोघी अजून घरीच आहात का? मी किती वेळ झाला इथे वाट बघतोय तुम्हा दोघींची, हर्ष चिडत म्हणाला. फक्त आम्हा दोघींची की अमेय पण येणार आहे? हो ना, तो सुद्धा आलेला नाही अजून. कारण डॅड तू वेळेच्या आधी आला आहेस, आणि आलाच आहेस तर स्वतःची खरेदी करून घे ना, रिद्धी म्हणाली. मी तुझ्या मॉमच्या चॉईसने कपडे घेतो. तू बघायला सुरुवात कर, आम्ही पोहोचत आहे 15 मिनिटात. म्हणजे तू गाडी चालवत फोनवर बोलत आहेस? हो डॅड, स्पीकरवर टाकलाय फोन. रिद्धी किती वेळा सांगायचं तुला, गाडी चालवताना फोनवर बोलायचे नाही म्हणून, हर्ष तिच्यावर ओरडत म्हणाला. मग काय करणार, तू मॉमला किती वेळा फोन करतोयस. बरं ठेव आता, पोहोचतेस मी 10 मिनिटात. आरामात ये, खूप फास्ट गाडी चालवू नकोस. मग अर्धा तास लागेल. एवढीही हळू चालवू नकोस, हर्ष हसत म्हणाला आणि कपड्यांच्या काउंटरकडे वळला. थोड्याच वेळात रिद्धी आणि मंजिरी दुकानात पोहोचल्या. फार मोठे दुकान होते. लग्नासाठी बसता तिथूनच घ्यायचा होता. रिद्धीने गाडी पार्क केली आणि पुढे जायला वळली. तोच अमेयसुद्धा आपल्या आईसोबत आला. त्याने गाडी थांबवून आईला आणि मृण्मयीला रिद्धीजवळ सोडले आणि तो पार्किंग करायला निघून गेला. नमस्कार ताई, तुम्ही कधी आलात, मंजिरी त्यांच्याजवळ येऊन म्हणाली. हे काय, आत्ताच आलोय आम्ही. कशी आहेस मृण्मयी? मजेत आंटी, तुम्ही कशा आहात? मी पण ठीक. रिद्धी तू ये अमेयसोबत, आम्ही पुढे होतो.
ठीक आहे मग. रिद्धी अमेयची वाट पाहत तिथेच थांबली. मृण्मयी आणि अमेयची आई मंजिरीसोबत पुढे निघून गेल्या. अमेय गाडी पार्क करून आला. मग काय मिसेस मोरे, काय काय खरेदी करणार आहात? आमचे डॉक्टर साहेब म्हणतील ते, रिद्धी म्हणाली. तुमच्यासाठी तर जान भी हाजीर आहे. तुझी जान घेऊन मी काय करू? मला तर लग्नासाठी कपडे लागणार आहेत, रिद्धी म्हणाली. ओके, मग ते तर आपल्या दोघांच्या आई ठरवतील. आपल्या मनाने घेता येणार नाही. राहू दे, नंतर आपण हनीमूनसाठी वेगळी खरेदी करूया. मग मी म्हणेन ते तुला घ्यावे लागेल, तो डोळा मारत म्हणाला. त्याच्या बोलण्यावर रिद्धी छानशी लाजली. अजून लग्न झालं नाही आपलं, हनीमूनचं नंतर बघूया, रिद्धी म्हणाली. असं कसं नंतर बघायचं? लग्न झाल्यावर 2 दिवसांनी आपण निघायचं आहे स्वित्झर्लंडसाठी. आजच तिकीट बुक केलं आहे मी. खरंच तिकीट बुक केलं आहे? अगं हो, खरंच केलं आहे. तुला गंमत वाटते की काय? रिद्धीला फार आनंद झाला होता. बोलता बोलता दोघेही आतमध्ये आले. रिद्धी लवकर ये, मग तुला साडी पसंत करायला वेळ लागेल, मंजिरी म्हणाली. दुकानदाराने स्वतः येऊन साड्या दाखवायला सुरुवात केली. समोर साड्यांचा ढीग पडलेला होता. पण जी साडी रिद्धीला पसंत यायची ती अमेयाला पसंत येत नव्हती. अमेयाची आई आणि मंजिरी दोघीही वैतागून गेल्या होत्या. तोपर्यंत त्यांनी स्वतःसाठी ही साड्या वेगळ्या काढून ठेवल्या. पण रिद्धीची काही साडी सिलेक्ट होत नव्हती. अमेय, तुला नक्की तिला साडी घेऊन द्यायची आहे ना, की जीन्स घालून लग्न लावायचे तुमचे? अमेयाची आई त्याच्यावर रागवत म्हणाली. अगं मला काही समजत नाही साडीतलं. तुमचं तुम्हीच बघा काय घ्यायचे ते. त्याचं बोलणं ऐकून सगळ्यांनी डोक्यावर हात मारून घेतला. मॉम, तूच सांग कुठली साडी घ्यायची, रिद्धी गाल फुगवत अमेयवर चिडत म्हणाली. थांब वहिनी, मी सांगते तुला कुठली साडी घ्यायची, मृण्मयी म्हणाली. सांग मग लवकर, मंजिरी. ही बघा, वांगी कलर आणि त्यावर सिल्वर बॉर्डर. ही साडी वहिनीच्या अंगावर फार सुंदर दिसेल. खरं तर रिद्धीलाही तीच साडी आवडली होती आणि मंजिरीलाही आवडलेली. तुझी चॉईस तर फारच छान आहे गं, मंजिरी तिला थंब दाखवत म्हणाली. बघा ना ताई, एवढा वेळ झाला तर फक्त तिची फेऱ्यांसाठी साडी सिलेक्ट करून झाली. अजून लग्नासाठी लाचा खरेदी करायचा आहे. आणखीही बऱ्याच साड्या घ्यायच्या आहेत, अमेयची आई म्हणाली. होईल हो सगळं, त्यांचाच दिवस आहे, त्यांच्या मनाने होऊ द्या, मंजिरी म्हणाली. आता सगळं सिलेक्ट करताना रिद्धी मृण्मयीला विचारत होती. दोघी मिळून सगळं खरेदी करत होत्या. अमेयसुद्धा मध्ये मध्ये आपली चॉईस सांगत होता. हर्ष मात्र सारखाच आपला फोनवर बोलत होता. तो या बायकांच्या खरेदीपासून जरा लांबच राहिला. अरे किती वेळ झाला, झाली का तुमची खरेदी करून? हर्ष फोन संपून आला आणि विचारले. रिद्धीची झाली आहे खरेदी करून, आता अमेयची राहिली, मंजिरीने उत्तर दिले. अमेय, तुझ्या कपड्यांसाठी आपण दुसऱ्या दुकानात जाऊया, हर्ष म्हणाला. ठीक आहे डॅड, तुम्ही म्हणाल तसं, हर्षने आपलं कार्ड मंजिरीच्या हातात देऊन तिला बिल करायला सांगितले. डॅड, रिद्धीच्या कपड्यांचे बिल मी देणार आहे, अमेय पुढे होऊन म्हणाला. अरे नको, राहू दे. तसे मी लग्नात हुंडा काय घेणार म्हणून विचारले नाही तुला. निदान कपड्यांचा खर्च तरी मला करू दे, हर्ष त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला. काय डॅड, मला लाजवत आहात तुम्ही. तुम्ही तुमची मुलगी मला देताय हेच फार मोठे आहे. बाकी काही नको आहे मला, आणि तिच्या कपड्यांचा खर्च मी करणे हा अधिकार आहे माझा, अमेय आपले कार्ड स्वाईप करायला देत म्हणाला. ठीक आहे मग, तुझ्या अधिकारांच्या आड मी येणार नाही, पण तुझ्या कपड्यांचे बिल मात्र मी देणार, आणि आता मी काहीही ऐकून घेणार नाही, हर्ष म्हणाला. त्याच्या डोळ्यात अमेयबद्दल अभिमान दिसून येत होता. ठीक आहे डॅड, चालेल मला. अमेयने स्वतःसाठी कपडे खरेदी करत असताना रिद्धी आणि हर्षला विचारत होती. रिद्धीने आपल्या पसंतीप्रमाणे त्याला कपडे खरेदी करायला लावले. हर्षने त्याच्या कपड्यांचे बिल दिले. हुश्श, चला दोघांची खरेदी झाली तर. पण आपल्या मृण्मयीसाठी काही घेतले की नाही, हर्ष म्हणाला. तिच्यासाठी नंतर खरेदी करता येईल, आता या दोघांसाठी महत्त्वाचे होते, अमेयची आई म्हणाली. अरे असे कसे? मंजिरी, चल तिच्यासाठी एक छानशी साडी घेऊया, आणि लग्नात तीच घालायची आहे, हर्ष म्हणाला. अहो पण मी लग्नात काय साडी घालणार आहे, तिचं दुसरं काही ठरलं असेल तर? जे घालायचं ते तिला घेऊ दे. रिद्धी, बघ तिला काय हवे ते. अंकल, मला काहीही नको, मी नंतर दादासोबत येऊन खरेदी करेन, मृण्मयी म्हणाली. कर ना, तुला कोणी नाही म्हटले, पण आज माझ्याकडून आणि मी तुला विचारत नाही ऑर्डर देत आहे, हर्ष गालात हसत म्हणाला. मृण्मयीने एक नजर आपल्या आईकडे आणि एक नजर अमेयकडे बघितले. अमेयने डोळ्यांनीच तिला होकार दिला. सगळे आटोपले तेव्हापर्यंत रात्रीचे 9 वाजले होते. हर्षने गाडी हॉटेलकडे वळवली. अमेयलाही मागे यायला सांगितले.
मंजिरीचा जीव मात्र आद्विक आणि अरुंधतीसाठी घुटमळत होता. काय झाले, काही प्रॉब्लेम आहे का? हर्ष तिची चूळबूळ लक्षात घेऊन म्हणाला. मम्मा आणि आद्विक घरी एकटे आहेत ना? कुठे एकटे आहेत? समोर बघ. हर्ष आपली नजर गेटकडे वळवत म्हणाला. आद्विक आणि अरुंधती येत होते. यांनी तुम्ही बोलवलं ते आधी सांगितलं नाही. मला वाटले दोघे घरीच आहेत. आद्विक आल्याबरोबर वातावरण अगदी चेंज होऊन गेले. त्याचा उन्हाळ आणि मस्तीखोर स्वभावाने सगळ्यांना हसवत होता तो. मग काय काय खरेदी केली जिजू? आणि मला विसरलात ना तुम्ही? अरे तुला कुठे विसरलो मी? तूच मला विसरलास आणि आला नाहीस, अमेय म्हणाला. नाही, अभ्यास होता माझा. आणि काय ग दीदी, तू काय घेतलेस? घरी गेले की दाखवते. आता शांतपणे जेवण कर, त्याची बडबड ऐकून रिद्धी म्हणाली. आद्विक आता मृण्मयीसोबत बोलत होता. त्यात दोघांचं ट्युनिंग एकमेकांशी छान जमत होतं. अरुंधती अमेयच्या आईसोबत बोलत होत्या. अमेय आणि रिद्धी आपल्याच विश्वात मग्न होते आणि हर्ष आणि मंजिरी सगळ्यांकडे कौतुकाने बघत होते. तर आजचा भाग इथपर्यंतच. भेटूया पुढच्या भागात लवकरच. तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.